सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 8,000ची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात. गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील घटना. गोंदिया शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल पारधी याला 8,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना आज घडली. तक्रारदार ट्रॅक्टर चालक असून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गोंदिया शहर इथं 24 मे रोजी प्राप्त तोंडी तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्याकरिता तक्रारदार आणि गैरहजरदार यांच्यात समझोता करून दिल्याच्या मोबदल्यात 10,000 रुपये लाच रकमेची मागणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. पडताळणी दरम्यान अनिल पारधी सहाय्यक पोलीस निरीक्षक याने पंचासमक्ष 10,000 रुपये लाच रकमेची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. सापळा कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष 8,000 रुपये लाच रक्कम स्वीकारली. अनिल पारधी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यास लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आला असून पोलीस स्टेशन गोंदिया शहर इथं गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक नागपूर परिक्षेत्र पर्यवेक्षक करण्यात आली. यामध्ये सापळा कार्यवाही पथक विलास काळे, पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक अतुल तवडे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार संजय कुमार बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपसे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे काटकर, रोहिणी डांगे, दीपक बाटबर्वे यांनी केले आहे. अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.